मनपा के पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागामध्ये माझ्या तक्रारी प्रलंबित असल्यामुळे जयेश राऊत यांच्या विरोधात मी उपोषण पुकारलं होतं। पण ते जयेश राऊतची बदली झालेली आहे। बदली झालेली असली तरी माझा 8 तारखेला उपोषण ते होणार आहे। अशोक आदाते आहेत ते जबाबदार आहेत, त्यांचा वचक नाही आहे त्या विभागामध्ये। म्हणून मागचे जे अधिकारी आहेत ते मनमानी कारभार करतायत आणि कुठेतरी शासनाला दोष देण्याचं काम करतात आणि या शासनाचा गैरवापर केला जातो। आणि ह्या सर्व प्रकाराला धरून येणाऱ्या 8 ऑक्टोबर 2024 पासून महानगरपालिका के पश्चिम विभागाच्या समोर सहाय्यक आयुक्त म्हणून तिथले वार्ड ऑफिसर आहेत त्यांना जबाबदार धरून बेमुदत पश्चिम येथे बेमुदत आंदोलन करणार। महाराष्ट्र क्रांती संघटनेचे प्रमुख श्री पी.बी. कोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात अनेक सरकारी विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। या आंदोलनात अधिकाऱ्यांच्या कामगिरीतून होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे। त्यांनी आरोप केला आहे की 3 ते 4 वर्षापासून विविध शासकीय विभागांतर्गत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसून नागरिकांना योग्य न्याय मिळत नसल्याचे सांगितले आहे। सर्वप्रथमतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी आभार व्यक्त करतो। आज गांधी जयंती आहे। गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। जयेश राऊत यांनी गैरवर्तणूक आणि कामात कामचुकारपणा केल्याबद्दल 2 वर्षापासून माझा लढा चालू होता। त्या लढ्याच्या अनुषंगाने त्यांची बदली तर झालेली आहे, पण त्या ठिकाणी जो लढा चालू होता, जे अर्ज त्या दालनामध्ये पडून होते ते अर्ज तसेच आहेत, त्याच्यावरती काही आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही। या संदर्भात वारंवार वार्ड ऑफिसर असतील, डीएमसी असेल, आयुक्त असतील, मुख्यमंत्री असतील, ह्यांना सगळ्यांना पत्र व्यवहार करत आलो आणि त्या अनुषंगाने उपोषणाचा इशाराही त्या पत्रामध्ये दिला होता, पण कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे 8 ऑक्टोबर 2024 रोजी मनपा के पश्चिम विभागाच्या समोर मी सहाय्यक आयुक्त, जे इथले सहाय्यक आयुक्त आहेत वार्ड ऑफिसर, ते जबाबदार आहेत, त्यांना जबाबदार धरून मी उपोषण करतोय। के पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभाग जे आहे त्या कारखाने विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2 वर्षापासून माझ्या ज्या तक्रारी प्रलंबित आहेत, पडून आहेत, त्या मी माझ्या ह्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत। उपोषणाचं पत्र दिलंय त्याच्यामध्ये डेट नुसार नमूद केलेले आहे। त्या व्यतिरिक्त ह्या इमारत व कारखाने विभागातून जवळपास 1000च्या आसपास अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांसाठी नोटीस काढलेल्या आहे। नोटीस बजावण्यात आलेलं आहे, पण त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही। काही ठिकाणचं असं झालेलं आहे की त्या नोटीस आपोआप क्लोज करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात माझ्याकडे सध्या जी नोटिसा आहेत, उपलब्ध आहेत आणि अजूनही माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्या का मी तुमच्या समोर दाखवू शकत नाही, पण त्यानंतर मी दाखवेन। या संदर्भात तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून काय संपर्क, कारण आपण थेट इशारा दिला 8 तारखेला उपोषणाला बसणार। मला थेट तसा इशारामध्ये महानगरपालिकेचा कोणत्या अधिकाऱ्याचा काही माझा संपर्क झाला नाही। पोलीस स्टेशनला मी काल पत्र दिलं, पोलीस स्टेशनलाही मी तसंच सांगितलं की मी 8 तारखेला उपोषण करतो, कारण 24 जानेवारी 2024 रोजी ह्या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि त्या अनुषंगाने आश्वासन देण्यात आलं होतं। ज्या प्रलंबित जे प्रश्न आहेत, जे अर्ज आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, पण त्या अनुषंगाने पुढे जसं आहे तसंच चालू राहिलं, पण त्याच्यावरती कोणतीच कार्यवाही झालेली नाही, म्हणून आजचं उपोषण करणार आहे। आता त्या ठिकाणी ज्या तक्रारी आहेत त्यावेळी असणारे जे पदनिर्देशित डीओ म्हणून जे आता आहेत अशोक आदाते, ते त्यावेळी होते आणि आज त्यांच्याकडे चार्ज दिलाय डीओ म्हणून ते काम करतायत। म्हणजे त्यांचा त्या विभागामध्ये इमारत व कारखाने विभाग आहे, त्यांच्यामध्ये वचक नाही। या वचक नाही किंवा मला असं म्हणायचं आहे की तिथे त्याकडे दुर्लक्ष करतायत जाणून बुजून, म्हणून हे अधिकारी, मागचे अधिकारी, ठराविक अधिकारी, बाकीचे काही जे चांगलं काम करतात त्यांची आम्ही स्तुती करतच असतो, पण जे काम करत नाही त्यांच्यावरती वचक असणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे। शासनाचा तुम्ही फसवणूक करताय, शासनाचा पगार येतो, तो पगार घेताय, त्या संविधानिक खुर्चीची वारंवार टिंगलटवाळी करताय आणि असं जर कोण करत असेल तर आमच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते ते सहन करणार नाहीत। मी आता मागणी अशी केलेली आहे की अशोक आदाते ह्याला पूर्ण जबाबदार आहेत। इमारत व कारखाने विभागातल्या ज्या तक्रारी प्रलंबित आहेत, डीओचा चार्ज त्यांच्याकडे आहे, त्यांनी ह्या तक्रारीचं पालन करणं गरजेचं आहे, त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे, त्या तक्रारी निकाली काढण्याचं गरजेचं आहे
अधिकाऱ्यांना आदेश देण्याचं काम गरजेचं आहे. माहितीचे अधिकार त्यांच्यामध्ये 4-4, 5-5 महिन्यापासूनचे तसेच प्रलंबित आहेत. त्यांच्यावरती ही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून आणि विभागाच्या ढसाळ कारभाराबद्दल तिथले वार्ड ऑफिसर म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना जबाबदार धरून आपलं उपोषण करत आहोत. आणि त्या संदर्भातील वर्सोवा ठिकाणी शेकडो अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारत उभ्या राहिल्या. त्याच्यामधल्या 4 ते 5 इमारती तोडण्यात आल्या, त्यांच्यावरती तोडक कारवाई करण्यात आली. पण बाकीच्यांना संरक्षण देण्यात आलं ना, त्या का थांबल्या? त्यांची कार्यवाही का झाली नाही? आणि दुसरा प्रश्न असा आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही बदली करता, बदली केल्याच्या नंतर प्रश्न तसाच राहतो ना, अधिकारी निघून जातो. पण अधिकारी निघून जातो भ्रष्ट, त्या ठिकाणी जो गोलमाल झालेला आहे, जो घोटाळा झालेला आहे, त्याची शहानिशा होत नाही. म्हणून मी आज ह्या मीडियाच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे आक्रमक आणि शासकीय दालनामध्ये अधिकाऱ्यांवरती वचक असणारे अजितदादा पवार साहेब यांनी गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीच्या त्यांच्या कामाची पोचपावती आमच्याकडे आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांवरती त्यांच्या कामाबाबत वचक राहिलेला आहे. आणि त्या बाबतीत मी त्यांना विनंती करतो की ह्या मनपा के पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाची आणि तिथल्या अधिकाऱ्यांची, ज्यांच्यावरती तक्रारी आहेत, ज्यांची नावं त्यात गुंतलेली आहेत, अशा अधिकाऱ्यांची CBI, ED मार्फत, ACB मार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित करण्यात यावे. आंदोलन करण्याबद्दलचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, मनपा आयुक्त, स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.